नमस्कार. आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे PYQ बघत आहोत. त्यामध्ये आपण आज एक चार्ट कंप्लीट करून घेणार आहोत. तर चार्ट कसला आहे तर वर्तमानपत्र वृत्तपत्र जे आहेत ना त्याचा तो मोठा चार्ट आहे. तर आधी मी सांगते कशाचा भाग म्हणून मी ते तुम्हाला शिकवणार आहे. आपण इतिहास या विभागामध्ये आता जे मला नेहमी फॉलो करतात त्यांना माहिती काय चालू आहे, कुठपर्यंत आपला आला आहे, पण जे पहिल्यांदा ऐकताय त्यांना समजावं म्हणून सांगते. इतिहास विभागात आपला हा पूर्ण टॉपिक झाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आपण स्टार्ट केला आहे, त्याच्यातही आपलं इथपर्यंत झालं आहे. 2.13 विष्णू शास्त्री पंडित इथपर्यंत आपले सगळे झालेले आहेत. ठीक आहे. पुढे पण आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे ना तो आहे वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम. ठीक आहे. तर हा टॉपिक स्टार्ट केला आहे समजा आजपासून. आणि मग त्याच्यात जे त्यांनी चार्ट दिलेला आहे ना मोठा, तो मी आधी कंप्लीट करून घेणार आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तर बघा, त्या टॉपिकमधलं आपण आज हा पूर्ण चार्ट जो आहे, चार्ट तुम्हाला दाखवते मी. हा चार्ट आहे ना, हा पूर्ण आपण कंप्लीट करून घेऊ. आता याच्यातलंही काय लक्षात ठेवायचं, काय नाही लक्षात ठेवायचं, कशावर फोकस करायचा, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. मी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत जाते. चला. बघा, इथे सरांनी टिप काय दिलेली आहे, महत्त्वाचं काय लिहिलं आहे, खाली वर्तमानपत्रे व संपादक यांचा तक्ता दिला आहे. परीक्षेला जाताना वाचून जावे. 2 ते 3 प्रश्न फ्रेम होतात. ठीक आहे. तर आपल्याला हा तक्ता आता कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा, हां, आता याच्यात मी सांगताना ठिकाण आणि भाषा याच्यावर जास्त फोकस करणार नाही, कारण सगळंच सांगायला गेली तर मग कन्फ्युजन होत जाईल तुमचं. सध्या आपलं संस्थापक कोण आहे ते महत्त्वाचं आहे. हां, आणि जिथे मला वाटेल की सोयीस्कर आहे तुम्हाला हे सगळं सांगणं, तिथे मी तुम्हाला ते डिक्टेट करत जाईल. ठीक आहे. बघा, वृत्तपत्र बघू आणि संस्थापक बघू. हां, पहिले 2 आहेत बेंगाल गॅझेट, दुसरं आहे बंगला गॅझेट. ठीक आहे. तर बेंगाल गॅझेट कोणाचं आहे, जेम्स हिक्की यांचं. बेंगाल गॅझेट जेम्स हिक्की यांचं 1780चं. हां, कलकत्ता या ठिकाणाहून इंग्रजी भाषेत होतं ते. ठीक आहे. आणि बंगाल गॅझेट गंगाधर भट्टाचार्य, कलकत्ता, इंग्रजी. हां, आता हे कसं लक्षात ठेवा सांगते. एक आहे 1780 आणि नावं सेम आहेत. ठीक आहे. म्हणजे सेम वाटतात, थोडा डिफरन्स आहे, मग दोन्ही पण सोबत लक्षात ठेवा. एक 1780चं बेंगाल गॅझेट आणि 1816चं बंगला गॅझेट किंवा बांगला गॅझेट असं लक्षात ठेवा. हां, तर संस्थापक जेम्स हिक्की बेंगाल गॅझेटचे आणि दुसऱ्याचे आहे गंगाधर भट्टाचार्य. आता हे 2 आहेत ना, हे 2 सोबतच लक्षात ठेवा. बेंगाल गॅझेट विचारलं तर जेम्स हिक्की आणि बांगला किंवा बंगला गॅझेट विचारलं तर गंगाधर भट्टाचार्य. आता याचं मला नीट माहिती नाही आहे हे काय आहे, म्हणून मी हे आता बोलत नाही जास्त. बांगला गॅझेट म्हणते मी त्याला. ठीक आहे. पण तुम्ही समजण्यासाठी लक्षात ठेवा. बेंगाल गॅझेट विचारलं तर जेम्स हिक्की, दुसरं विचारलं तर गंगाधर भट्टाचार्य, आणि ठिकाण कोणतं होतं दोघांचं. आता हे दोन्ही पण लक्षात का ठेवायचे, कारण दोघांचं ठिकाण आणि भाषा सेमच आहे. ठिकाण दोघांचं काय, कलकत्ता येथून, आणि भाषा कोणती होती, इंग्रजी होती. आता याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं की त्याच्यात बंगाल हा शब्द आहे म्हणून बंगाली भाषा असेल, तर नाही. हे लक्षात ठेवायचं की इंग्रजी भाषा होती. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा. जिथे मी तुम्हाला सांगितलं, जिथे सोपं आहे तिथे मी तुम्हाला लगेच सांगत जाईल, म्हणजे मग तुम्हालाही ते कोरिलेट होत जाईल. ठीक आहे. इंग्रजी भाषा आणि वर्ष लक्षात ठेवा. हे बघा, याचं वर्ष आपल्या हमखास लक्षात राहतं. जेम्स हिक्कीचं बेंगाल गॅझेटचं 1780. मग आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल 1816 बांगला गॅझेटचं. ठीक आहे. गंगाधर भट्टाचार्य. पुढे बघा, आता दुसरं आहे समाचार दर्पण. कोणाचं, मार्शमॅन यांचं, आणि त्यांचंच आहे दिग्दर्शन मार्शमॅन यांचं. ठीक आहे. आता हे दोन्ही तर लक्षातच ठेवा. आता लक्षातच ठेवा का म्हणते मी, त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेल. तुम्ही फक्त सिक्वेन्समध्ये बघत जा. तर आधी हे दोन्ही पण 1818चे आहेत. हे सहजगत्या लक्षात राहील. कसं लक्षात राहील मी तुम्हाला सांगते. दोन्ही पण 1818चे आहेत. मार्शमॅन यांचे आहेत. कलकत्ता येथून प्रकाशित व्हायचे आणि भाषा त्यांची बंगाली आहे. ठीक आहे. समाचार दर्पण
दिग्दर्शन मार्शमॅन यांचे आहेत. समाचार दर्पण दिग्दर्शन हां. आणि 1818, आता मी काय म्हटलं की तुम्ही हे लक्षात ठेवा किंवा लक्षात राहतील, कारण कसे लक्षात ठेवायचे, आपल्याकडे होतं दर्पण वृत्तपत्र हां, मग दर्पणसोबत समाचार दर्पण पण लक्षात ठेवायचं हां. आणि दिग्दर्शन पण होतं आपल्याकडे आणि तिकडे पण दिग्दर्शन आहे हां. मी नेहमी सांगते ज्या सिमिलर गोष्टी आहे ना त्या कोरिलेट करून लक्षात ठेवायच्या. आता बघा, जर आपल्याला दर्पण लक्षात ठेवायचं आहे 1832चं बाळशास्त्री जांभेकरांचं, तर मग आपल्याला सोबत समाचार दर्पण कोणाचं आहे हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि दिग्दर्शन आपल्याला माहिती आहे, तर त्याच नावाचं बंगालमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये कोणाचं निघायचं हे लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, राहील लक्षात. आता मी तुम्हाला सांगितलं का लक्षात ठेवायचं, आता त्याची तारीख तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपी होईल. 1818 समाचार दर्पण दिग्दर्शन एकाच व्यक्तीने काढलं आहे, मार्शमॅन यांनी. कलकत्ता या एकाच ठिकाणाहून निघायचे आणि बंगाली ही लँग्वेज होती. हे 2 राहतील लक्षात. आता पुढे बघा, आता आपण बघूया राजा राम मोहन रॉय यांची हां. तर बघा, 1821ला संवाद कौमुदी आणि 1822ला मिरात उल अखबार हां. हे दोन्ही पण कोणाचे, राजा राम मोहन रॉय यांचे हां. कलकत्ता या ठिकाणाहून निघायचे आणि संवाद कौमुदीची भाषा बघा कोणती आहे, बंगाली. आणि मिरात उल अखबार याची भाषा कोणती आहे, फारसी हां. ह्या पण दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. बघा आता पुन्हा सांगते, संवाद कौमुदी आणि मिरात उल अखबार कोणाची आहे वृत्तपत्र, तर राजा राम मोहन रॉय यांची. कुठून निघायची दोन्ही पण, कलकत्ता या ठिकाणाहून. पण इथे तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल, संवाद कौमुदीची भाषा होती बंगाली आणि मिरात उल अखबार भाषा होती फारसी भाषा होती त्याची. ठीक आहे, आणि हे वर्ष जर राहिले लक्षात सहजगत्या तर चांगलं आहे. बघा, संवाद कौमुदी आहे 1821 आणि त्याच्यानंतर लगेच मिरात उल अखबार 1822. राहील लक्षात, सोपं आहे हां. आता पुढे चला, 1822लाच बॉम्बे समाचार कोणाचा आहे, फर्दुंजी, मुंबई या ठिकाणाहून. आणि लँग्वेज कोणती होती, गुजराती होती. ठीक आहे, बॉम्बे समाचार फर्दुंजी यांचं, मुंबई या ठिकाणाहून, गुजराती लँग्वेज. ठीक आहे, पुढे बघा आता पुढचं वृत्तपत्र काय आहे, बंगदत्त 1830, द्वारकानाथ टागोर आणि प्रसन्न टागोर हां. कलकत्ता या ठिकाणाहून, बंगाली ही लँग्वेज. आता हे तर सोपं आहे, बंगदत्त बंग म्हणजे बंगाल या शब्दाचा समावेश होतोय, म्हणजे बंगदत्त. मग कोण असणारे लक्षात ठेवा, द्वारकानाथ टागोर, प्रसन्न टागोर हां. आता याच्यावरून लक्षात राहतं ठिकाण कोणतं असणार आहे की कलकत्ता असणार आहे आणि भाषा कोणती, बंगाली. ठीक आहे, पुढे बघा, जामे जमशेद PM मोतीवाला, मुंबई या ठिकाणाहून, फारसी. ठीक आहे, आणि जिथे मी प्रयत्न करते की तुमच्या हे लक्षात राहायला पाहिजेच तिथे लक्षात ठेवायचाच प्रयत्न करा. ठीक आहे, पुढे बघा, 1832ला आपल्या महाराष्ट्रात दर्पण आणि 1840ला दिग्दर्शन. राहील लक्षात, 1832ला दर्पण चालू झालं आणि 1840ला ते बंद पडलं होतं हां. आता हे दोन्ही नीट लक्षात ठेवा, बाळशास्त्री जांभेकरांचे होते, मुंबई या ठिकाणाहून आणि भाषा मराठी. राहतील लक्षात, 1832. आता हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे, त्याला नो एक्सक्यूज. ठीक आहे, 1832 दर्पण, 1840 दिग्दर्शन, बाळशास्त्री जांभेकर, मुंबई या ठिकाणाहून, मराठी लँग्वेज. राहील लक्षात. पुढे बघा, 1851 रास्त गोपतार, दादाभाई नौरोजी, मुंबई या ठिकाणाहून, गुजराती भाषा. आता रास्त गोपतार हे दादाभाई नौरोजींचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. मुंबई या ठिकाणाहून प्रकाशित व्हायचं आणि भाषा कोणती होती, पण त्याची गुजराती होती. हे नीट लक्षात ठेवा, गुजराती होती. फारसी वगैरे भाषा करू नका नावावरून हां. तर मग त्याची भाषा गुजराती होती. इथे मी तुम्हाला प्रकर्षाने समजावून सांगते की इथे लक्षात ठेवा, भाषा गुजराती होती. बघा पुढे आता घ्या, 1852 सत्यप्रकाश, करसनदास मूलजी, गिरीशचंद्र घोष, हरिश्चंद्र मुखर्जी, कलकत्ता या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी. ठीक आहे, आता बघा, सत्यप्रकाश माहिती का पाहिजे, माहिती आहे तुम्हाला, सोपं का आहे. आत्ता आमिर खानच्या मुलाचा पिक्चर आलेला जुनैद खानचा, कोणता, महाराज हा मूवी हां. तो मूवी जेव्हा मी बघायला स्टार्ट केला ना, तेव्हा ते फ्लॅशबॅकमध्ये जाऊन सांगतात की त्या बाळाचा जन्म होतो, त्याचं नाव करसनदास ठेवतात. ठीक आहे, आणि मग त्याला करसन मग मी म्हटलं अरे हे नाव कुठेतरी वाचलंय आपण इतिहासात, करसन असं. ठीक आहे,
तर मग इतिहासात वाचलं म्हणजे माझ्या एवढं काय लक्षात राहिलं, कारण मी ट्रिक बनवल्या होत्या त्याच्या आधीच खूप 2-3 वर्षापूर्वी, की असं ह्या ट्रिक होत्या त्या, की सत्यप्रकाश, सोमप्रकाश, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, हे जे प्रकाश ज्याच्यात नाव आहे ना ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे त्याच्यात मग मी ती ट्रिक बनवताना त्या ट्रिक बनवली होती ना, त्यामुळे माझ्या लक्षात राहिलं होतं की करसंदा सर आपण कुठेतरी ऐकलंय. तर मग मी माझा व्हिडिओ जाऊन उघडला, त्याच्यात ते बघितलं, मग अरे आपण हे तर व्हिडिओ बनवला याच्यावर. आणि मग ते बघितल्यानंतर मग म्हटलं पिक्चरमध्ये ह्याचा उल्लेख असू शकतो. मग खरंच पुढे पिक्चरमध्ये सत्यप्रकाश नावाचं वृत्तपत्र ते काढतात असा उल्लेख आहे. ते पण कसं मध्ये हेराफेरी होते, त्यांचे वृत्तपत्र कसे पोहोचू द्यायचे नाही जनतेपर्यंत, कसं त्याला विरोध केला जातो असा तो म्हणजे पिक्चर बघा तुम्ही, तो माझा झाला आहे बघून. तर मग आता मी एवढंसं का सांगितलं, का तर तुमच्या सत्यप्रकाश हे लक्षात राहावं. आणि दुसरी गोष्ट याच्यासाठी पण सांगते आहे की हे जे सेम नावाचे जे वृत्तपत्र आहे ना, त्याच्यावर मी ट्रिक ऑलरेडी बनवलेले आहेत, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. वर्तमानपत्र म्हणून ती प्लेलिस्ट आहे, तुम्हाला हवे असतील कोणाला ट्रिक्स तर तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. ठीक आहे, इथे मी एक्सप्लेन करणार नाही. तर आता सत्यप्रकाश, मग आता तुम्हाला हे तर लक्षातच ठेवायला पाहिजे की सत्यप्रकाश 1852 करसनदास मूलजी यांचं, मेन करसनदास मूलजी आता लक्षात ठेवा. नंतर गिरीशचंद्र घोष, हरिश्चंद्र मुखर्जी राहील लक्षात. नंतर कलकत्ता या ठिकाणाहून, आणि भाषा मग आता लक्षात ठेवा, आपल्याला वाटू शकतं की गुजराती असेल पण भाषा कोणती आहे, तर इंग्रजी भाषा राहील लक्षात. पुढे बघा 1853चं हिंदू पेट्रियाट, गिरीशचंद्र घोष, हरिश्चंद्र मुखर्जी यांचे नावं रिपीट झालेत. गिरीशचंद्र घोष, हरिश्चंद्र मुखर्जी. हिंदू पेट्रियाट, कोलकाता या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी. बघा पुढे बघा सोमप्रकाश ईश्वरचंद्र विद्यासागर, कलकत्ता या ठिकाणाहून, बंगाली. आता जे प्रकाशवरून येतील ना, आता तुम्हाला सांगते, आता याच्यात किती येतील तुम्हाला सांगते. सत्यप्रकाश, ठीक आहे, सोमप्रकाशील, इंदुप्रकाशील, ज्ञानप्रकाशील आणि अजून एक आहे. ठीक आहे, असे जे 5-6 वृत्तपत्रे त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. ते कसं लक्षात ठेवायचं ते आता इथे नाही सांगत. ठीक आहे, आपला हाच व्हिडिओ बराच मोठा होणार आहे. तर हिंदू पेट्रियाट गिरीशचंद्र घोष व हरिश्चंद्र मुखर्जी. नंतर सोमप्रकाश ईश्वरचंद्र विद्यासागर, कलकत्ता या ठिकाणाहून, बंगाली. नीट लक्षात ठेवा, सोमप्रकाश कोणाचं, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं, कलकत्ता या ठिकाणाहून आणि बंगाली. नंतर बघा इंडियन मिरर, देवेंद्रनाथ टागोर, मनमोहन घोष, कलकत्ता या ठिकाणाहून, इंग्रजी त्याची भाषा होती. पुढे बघा 1861चं टाइम्स ऑफ इंडिया, रॉबर्ट नाईट, मुंबई या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी. आता एवढं तर लक्षात ठेवा, टाइम्स ऑफ इंडिया आहे, मुंबई या ठिकाणाहून असेल आणि इंग्रजी भाषा, एवढी लक्षात ठेवा, भाषा इंग्रजी. नंतर नेटिव्ह ओपिनियन, VN मंडलिक, मुंबई या ठिकाणाहून, इंग्रजी ही त्याची भाषा. आता हे पण लक्षातच ठेवायला पाहिजे का, कारण नेटिव्ह ओपिनियनसोबत इंडियन ओपिनियन येणार आहे पुढे. ठीक आहे, तर नेटिव्ह ओपिनियन आणि इंडियन ओपिनियन हे आपल्याला सोबत लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता हे पण कसे लक्षात ठेवायचे ते त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. नेटिव्ह ओपिनियन आहे 1864चं, VN मंडलिक यांचं, मुंबई या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी होती. आणि इंडियन ओपिनियन 1903चं होतं, महात्मा गांधी यांचं, जे दक्षिण आफ्रिकेतून प्रकाशित व्हायचं आणि त्याची भाषा इंग्रजी होती. ठीक आहे, आता पुढे बघा 1865चं पायोनियर, संस्थापक इंग्रजी प्रेस, ठिकाण अलाहाबाद आणि भाषा इंग्रजी. आता 1866ला ज्ञानप्रबोधिनी, नवीनचंद्र राय, ठिकाण काय आहे, लाहोर आणि भाषा हिंदी आहे. आता बघा हे पण लक्षात ठेवायचे, कोणते कोणते, ज्ञानप्रबोधिनी, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, ज्याच्यात आता ज्ञान सिंधू. आता हा कोणता ग्रुप झाला ज्याच्यात ज्ञान हा शब्द आहे. ठीक आहे, तर ज्ञान हा शब्द ज्या वृत्तपत्रांमध्ये आहेत ते कसे लक्षात ठेवायचे त्याचा वेगळा व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर बघा
ज्ञानप्रबोधिनी 1866, नवीनचंद्र राय, लाहोर या ठिकाणाहून, भाषा हिंदी. ठीक आहे. पुढे बघा, अमृत बाजार पत्रिका, मोतीलाल घोष व शिरीष, कलकत्ता या ठिकाणाहून, बंगाली भाषा. ठीक आहे. नंतर बंगदर्शन, बंकिमचंद्र चटर्जी, कलकत्ता या ठिकाणाहून, भाषा बंगाली. आता बघा, बंगदर्शन आणि आपण काय बघितलं आता, बंगदत्त. ठीक आहे. याच्यापूर्वी जे 1830चं बघितलं, बंगदर्शन आणि बंगदत्त. बंगदर्शन कोणाचं, बंकिमचंद्र चटर्जी यांचं, कलकत्ता या ठिकाणाहून, आणि बंगाली ही त्याची लँग्वेज. आणि बंगदत्त मध्ये कोण, द्वारकानाथ टागोर व प्रसन्न टागोर, कलकत्ता या ठिकाणाहून, बंगाली ही लँग्वेज. ठीक आहे. पुढे बघा, ट्रिब्यून 1877चं, सरदयाल सिंह मजिठिया, लाहोर या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी. पुढे बघा, स्टेट्समन, रॉबर्ट नाईट, कलकत्ता या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी. आता रॉबर्ट नाईट यांचं आपण अजून एक कोणतं पाहिलं होतं, तर टाइम्स ऑफ इंडिया. म्हणून आता रॉबर्ट नाईट यांच्या नावावरून दोन तुम्ही लक्षात ठेवा. कोणते कोणते, टाइम्स ऑफ इंडिया आणि स्टेट्समन. लक्षात ठेवावेच लागतील. जे 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 सोपे सोपे आहे ते तर प्रयत्न करा लक्षात ठेवायला. टाइम्स ऑफ इंडिया, रॉबर्ट नाईट, मुंबई या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी होती. आणि रॉबर्ट नाईट यांचं कोणतं, स्टेट्समन, कलकत्ता या ठिकाणाहून, आणि भाषा इंग्रजी. आता त्यांच्या दोन्ही वृत्तपत्र, आता असं लक्षात ठेवा, इंग्लिश माणूसाचं नाव आहे, त्याची भाषा इंग्लिशच असणार, असं लक्षात ठेवा. पण एक आहे हे, एक मुंबईवरून निघतं, एक आहे एक कलकत्त्यावरून निघते. ठीक आहे. आता प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन, भाऊ महाजन यांचं, लँग्वेज मराठी. आता याचे पण वर्ष तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. ठीक आहे. 1840, 1853, 1853. ठीक आहे. आता जेव्हा मी काय कोणाचा होता तो व्हिडिओ मला आठवत नाही आहे, थांबा एक मिनिट. तर त्याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं होतं की भाऊ महाजन कसे त्यांचे वृत्तपत्र सगळे लक्षात ठेवायचे. एक मिनिट. विष्णुबुवा ब्रह्मचारी शिकवताना, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा टॉपिक घेताना मी तुम्हाला सांगितलेलं की हे तिन्ही वृत्तपत्र कसे लक्षात ठेवायचे. तरी तुम्हाला एकदा सांगते की प्रभाचा भाऊ आहे दर्शन नावाचा, आणि ते दोघं धूम ठोकून पळतात. ठीक आहे. मग कसं लक्षात ठेवणार, प्रभाचा भाऊ, प्रभावरून प्रभाकर, भाऊवरून भाऊ महाजन, दर्शन नावाचा वरून ज्ञानदर्शन, आणि धूम ठोकतात म्हणून धूमकेतू. ठीक आहे. आणि हे भाऊ महाजन यांचे वृत्तपत्र आहे. प्रभाकर 1840चं आणि 1853 धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. राहील लक्षात. आता पुढे बघा, पुढे आहे ज्ञानोदय, रे हेनरी व्हॅलेंटाईन, जे मराठीतून होतं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, रे हेनरी व्हॅलेंटाईन नाव तर इंग्लिश वाटतंय पण लँग्वेज मराठी आहे. ठीक आहे. हे असं लक्षात ठेवा, जे थोडं वेगळं आहे ते. ठीक आहे. विचारलंच गुगली करून तर आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे आता जे ज्ञानवर येत आहे ते तुम्ही जाऊन तिकडे बघून घ्या कसं लक्षात ठेवायचं ते, कारण ते 4-5 मिनिटाचे व्हिडिओ आहे, ते मी आता इथे एक्सप्लेन करत नाही. पुढे बघा, 1849 आहे ज्ञानप्रकाश, कृष्णाजी रानडे, मराठी लँग्वेज होती. ठीक आहे. 1862 आहे इंदुप्रकाश, विष्णू सासरे पंडित. आता इथे लक्षात घ्या, मराठी आणि इंग्रजी अशा 2 लँग्वेजमध्ये. ठीक आहे. राहील लक्षात म्हणजे नसेल राहत तर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. इंदुप्रकाश, विष्णू शास्त्री पंडित, मराठी आणि इंग्रजी लँग्वेज. 1866 अरुणोदय, काशीनाथ विष्णू फडके, ठाणे या ठिकाणाहून, मराठी ही लँग्वेज. ठीक आहे. नंतर दीनबंधू तर कृष्णराव भालेकर यांचं, पुणे या ठिकाणाहून, आणि मराठी लँग्वेज. 1877. आता दीनबंधू आणि दीनमित्र, तर याच्यावर पण मी त्याच्यातच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल, दोन्ही कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर मग आता तुम्हाला इथे दीनबंधू, ठीक आहे, दीनबंधू आणि दीनमित्र सोबत लक्षात ठेवायचे. 1877 आहे दीनबंधू आणि 1854 आहे दीनमित्र. ठीक आहे. दीनबंधू कृष्णराव भालेकर यांचं, पुणे या ठिकाणाहून, मराठी, आणि दीनमित्र मुकुंदराव पाटील यांचं, तरवडी या ठिकाणाहून, मराठी लँग्वेज. ठीक आहे. पुढे 1854
निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकर पुणे या ठिकाणाहून मराठी लँग्वेज. दीनमित्र इतक्यात आपण बघितलं. आता बघा 1842चे ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्रे मराठी लँग्वेज. ठीक आहे, ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्रे मराठी लँग्वेज. नंतर तेज दिनकरराव जवळकर. आता हे जे आहेत याचा पण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे की जे ब्राह्मणेतर वृत्तपत्र आहेत ते पण कशा पद्धतीने ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात ठेवायचे याचा पण व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन तिकडे बघून घ्या. ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्रे मराठी लँग्वेज. नंतर तेज दिनकरराव जवळकर पुणे या ठिकाणाहून मराठी लँग्वेज. विजयी मराठा श्रीपतराव शिंदे पुणे या ठिकाणाहून मराठी लँग्वेज. जागृती भगवंतराव पाळेकर बडोद्या या ठिकाणाहून मराठी लँग्वेज. लीडर मदन मोहन मालवीय अलाहाबाद या ठिकाणाहून लँग्वेज इंग्रजी. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुणे या ठिकाणाहून लँग्वेज मराठी. ठीक आहे, आता हे जे आहे ना तेज, विजयी मराठा, जागृती हे सगळे ट्रिक्सच्या स्वरूपात झालेले आहे. मी तुम्हाला खाली व्हिडिओ प्रोव्हाइड करते. पुढे बघा 1879चं बंगाली हे वृत्तपत्र सुरेशचंद्र बॅनर्जी कलकत्ता या ठिकाणाहून इंग्रजी या भाषेत. ठीक आहे, बंगाली सुरेशचंद्र बॅनर्जी कलकत्ता या ठिकाणाहून इंग्रजी भाषेत. आता हे सगळं तारखांसकट तुम्हाला इन डिटेल तारखांसकट लक्षातच पाहिजे. 1881चे आहेत मराठा आणि केसरी, पण मराठा आहे 2 जानेवारी 1881 आणि त्याच्यानंतर केसरी आहे 4 जानेवारी 1881, 2 दिवसाच्या गॅपने. मराठाचे संपादक होते लोकमान्य टिळक आणि केसरीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे, दोन्हींचे ठिकाण कोणते आहे? मुंबई आहे. पण जे मराठा होतं ते इंग्लिशमधून होतं आणि जे केसरी होतं ते मराठीमधून होतं. कसं लक्षात ठेवणार? ज्याच्यात मराठा किंवा मराठी हा वर्ड आहे ते आहे नेमकं इंग्लिशमध्ये, असं करा, लक्षात ठेवा. आणि केसरी जे आहे ते मराठीमध्ये आहे. राहील लक्षात. 1881 मध्ये 2 वृत्तपत्र, एक 2 जानेवारीचा आधी घ्यायचं मराठा, नंतर घ्यायचं केसरी 4 जानेवारी. मराठा लोकमान्य टिळक, केसरी गोपाळ गणेश आगरकर. दोन्ही पण मुंबईवरून. मराठा होतं इंग्रजी भाषेत, केसरी होतं मराठी भाषेत. पुढे बघा इंडिया 1890 मध्ये इंडिया वृत्तपत्र कोण? दादाभाई नौरोजी मुंबई या ठिकाणाहून इंग्रजी भाषेत. ठीक आहे, आता दादाभाई नौरोजी यांचं आपण याच्या आधी कोणतं पाहिलं? रास्तगोपतार पाहिलं. ठीक आहे, तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं की रास्तगोपतार त्या नावावरून तुम्ही फारसी लँग्वेज असेल असं बोलू नका. आता ती गुजराती लँग्वेज होती, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, इथे मी टिक पण करून दिलं होतं, दिसतं या साईडला. आणि आता तुम्हाला काय बघायचं आहे त्यांचं, दादाभाई नौरोजींचं. आता रास्तगोपतार होतं 1851चं आणि इंडिया वृत्तपत्र आहे 1890चं. दोघांमध्ये डेटमध्ये किती डिफरन्स आहे बघा. इंडिया 1890चं, दादाभाई नौरोजी यांचं. भाषा आता याची होती इंग्रजी आणि ठिकाण मुंबई. ठीक आहे, पुढे बघा हिंदुस्तान स्टँडर्ड 1899चं. सच्चिदानंद सिन्हा दिल्ली या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी. आता बघा कुठेतरी पहिल्यांदा दिल्ली आलं आहे. हिंदुस्तान स्टँडर्ड सच्चिदानंद सिन्हा दिल्ली या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी. नंतर इंडियन रिव्ह्यू. लक्षात ठेवा आता, कारण रिव्ह्यूवरचे 2 येणार आहेत. एक आहे इंडियन रिव्ह्यू आणि दुसरं आहे मॉडर्न रिव्ह्यू. इंडियन रिव्ह्यू 1919चं आहे आणि मॉडर्न रिव्ह्यू 1907चं आहे. इंडियन रिव्ह्यू G.A. नरेशन मद्रास या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी. आणि मॉडर्न रिव्ह्यू रामानंद चटर्जी कलकत्ता येथून, भाषा इंग्रजी. ठीक आहे, आता या दोघांची भाषा इंग्रजी आहे, लक्षात ठेवा रिव्ह्यूची. ठीक आहे, एक कुठून प्रकाशित व्हायचं? एक मद्रासवरून प्रकाशित व्हायचं रिव्ह्यू नावाचं आणि दुसरं जे मॉडर्न रिव्ह्यू बोलतोय ते कलकत्ता येथून. ठीक आहे, बघा पुन्हा बघूया. इंडियन रिव्ह्यू G.A. नरेशन आणि मॉडर्न रिव्ह्यू रामानंद चटर्जी. इंडियन रिव्ह्यू 1900 सालचं, G.A. नरेशन मद्रास या ठिकाणाहून, भाषा इंग्रजी. आणि मॉडर्न रिव्ह्यू रामानंद चटर्जी कलकत्ता येथून, इंग्रजी भाषा. पुढे बघा इंडियन
सोशिओलॉजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा, लंडन येथून, भाषा इंग्रजी. ठीक आहे. आता श्यामजी कृष्ण वर्मा हे जरी म्हटलं तरी त्यांचं कार्य कुठे होतं, लंडनला होतं, बरोबर. त्यामुळे तर लगेच लक्षात राहील लंडनला, आणि मग तिथे थोडी मराठी भाषा चालणार आहे, तिथे इंग्रजीच भाषा लागेल, मग इंग्रजी, असं लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला हे सगळं कोरिलेट करून मग त्यांचं वृत्तपत्र लक्षात ठेवावं लागेल, जे 1905चं होतं, इंडियन सोशिओलॉजिस्ट. ठीक आहे. पुढे बघा, 1906चं युगांतर, बारिंद्र घोष आणि भूपेंद्र दत्त, कलकत्ता या ठिकाणाहून, आणि बंगाली भाषा. मॉडर्न रिव्ह्यू आपलं झालं आहे. आता वंदे मातरम बघा, 1909चा वंदे मातरम, लाला हळदयाळ आणि श्यामजी वर्मा, पॅरिस या ठिकाणाहून, इंग्रजी वृत्तपत्र. ठीक आहे. आता बघा, वंदे मातरम आहे, वंदे मातरम, पण ठिकाण कुठे आहे, पॅरिस आहे, आणि भाषा कोणती आहे, इंग्रजी आहे. आता इथे असं कोरिलेट नका करू, म्हणजे चुकू नका की वंदे मातरम आहे मग फॉरेनमध्ये कसं काय असणार आहे, हे तर इंडियाच पाहिजे. तर मग त्याच्यावरून लक्षात ठेवा, वंदे मातरम पॅरिसमध्ये आणि भाषा इंग्रजी. कोणाचं होतं, लाला हळदयाळ आणि श्यामजी वर्मा यांचं. ठीक आहे. पुढे बघा, प्रताप नावाचं वृत्तपत्र, गणेश शंकर विद्यार्थी, कानपूर या ठिकाणाहून, हिंदी भाषेत. ठीक आहे. पुढे बघा, अल हिलाल, मौलाना अबुल कलाम आझाद, कलकत्ता या ठिकाणाहून, उर्दू भाषा. ठीक आहे. कुठेतरी आता उर्दू भाषा आली आहे, लक्षात ठेवा. अल हिलाल, मौलाना अबुल कलाम आझाद, कलकत्ता या ठिकाणाहून, उर्दू भाषा. नंतर बघा, बॉम्बे क्रॉनिकल, फिरोज शाह मेहता, मुंबई या ठिकाणाहून, इंग्रजी. ठीक आहे. हे पण सर्वांना माहिती असेल. 1913चं बॉम्बे क्रॉनिकल, फिरोज शाह मेहता, मुंबई या ठिकाणाहून, इंग्रजी भाषा. पुढे बघा, गदर, 1913चं. आता हे तर डेट सकटच लक्षात ठेवायचं. 1913 गदर, लाला हळदयाळ, सॅन फ्रान्सिस्को, इंग्रजी. हे सगळंच लक्षात ठेवा. 1913चं आहे गदर, लाला हळदयाळ यांचं आहे, सॅन फ्रान्सिस्को येथून प्रकाशित व्हायचं, आणि इंग्रजी त्याची भाषा आहे. पुढे बघा, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ, 1914. आता ॲनी बेझंट यांचे जे आहेत ना, हे पण मी ट्रिकच्या स्वरूपात घेतलेले आहेत की न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. 1914चं आहे, दोन्ही पण न्यू इंडिया, कॉमनवेल्थ कोणाचं आहे, ॲनी बेझंट यांचं. ठिकाण काय आहे, मुंबई आहे, आणि भाषा काय आहे, इंग्रजी आहे. सोपं आहे बघा. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, ॲनी बेझंट यांचे 2 वृत्तपत्र, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. बाकी सगळं सेमच आहे. ॲनी बेझंट सेम, 1914 सेम, मुंबई सेम, इंग्रजी सेम, राहील लक्षात. आता सर्वंट्स ऑफ इंडिया, 1918चं, श्रीनिवास शास्त्री यांचं हे आहे, मद्रास या ठिकाणून, आणि इंग्रजी भाषा. पुढे बघा, इंडिपेंडन्स, 1919चं, मोतीलाल नेहरू, अलाहाबाद इथून, इंग्रजी भाषा. ठीक आहे. इंडिपेंडंट कोणाचं, मोतीलाल नेहरू यांचं, अलाहाबाद इथून, इंग्रजी भाषेत. नंतर नवजीवन, महात्मा गांधी यांचं, अहमदाबाद येथून, इंग्रजी भाषा. नवजीवन कोणाचं म्हणाल, महात्मा गांधी यांचं, अहमदाबाद येथून, इंग्रजी भाषा. नंतर यंग इंडिया, आता यंग इंडिया, यंग इंडिया आणि न्यू इंडिया, हे दोन्ही मी एकत्र घेतलेले आहेत, आणि त्याच्यावर ते कसे लक्षात ठेवायचे हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. यंग इंडिया आणि न्यू इंडिया. तर 1919 यंग इंडिया, महात्मा गांधी यांचं, अहमदाबाद येथून, इंग्रजी या भाषेत. ठीक आहे. 1922 द हिंदुस्तान टाइम्स, के.एम. पन्नीकर, मुंबई या ठिकाणाहून, इंग्रजी ही भाषा. ठीक आहे. मुंबई या ठिकाणाहून, इंग्रजी ही भाषा. नंतर हरिजन, 1933चं वृत्तपत्र, महात्मा गांधी यांचं, पुणे या ठिकाणाहून, हिंदी ही भाषा. ठीक आहे. नंतर आता बघा, आंबेडकरांची वृत्तपत्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, 1920चं मूकनायक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुंबई या ठिकाणाहून, आणि भाषा मराठी. मूकनायकवर कोणत्या संतांची वचने लिहिलेली असायची सांगा बरं, संत तुकाराम महाराजांची. ठीक आहे. या गोष्टी पण सोबत लक्षात राहिल्या पाहिजे. पुढे बघा, थोडंच राहिले आता. 1927चं, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जेव्हा पाहिले त्याच्यात इन डिटेल बघितलेलं आहे. 1927 बहिष्कृत भारत, डॉक्टर आंबेडकर, मुंबई या ठिकाणाहून, मराठी. आता
बहिष्कृत भारतवरून बहिष्कृत हितकारिणी सभा पण मी तुम्हाला सांगितलं होते, लक्षात ठेवा. किती सालची? 1924 सालची. ठीक आहे. नंतर 1927चा समता देवी नाईक मुंबई या ठिकाणाहून मराठी लँग्वेजमध्ये. नंतर जनता 1930चं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई या ठिकाणाहून मराठी लँग्वेज. नंतर ब्राह्मणेतर 1927चं वृत्तपत्र देवी नाईक यांचं मुंबई या ठिकाणाहून मराठी लँग्वेज. नंतर प्रबुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई या ठिकाणाहून आणि मराठी ही लँग्वेज. आणि 1878चं हिंदू वृत्तपत्र बी राघवाचार्य मद्रास या ठिकाणाहून इंग्रजी भाषा. ठीक आहे. एकदा पुन्हा रिपीट करते. 1878चं हिंदू वृत्तपत्र बी राघवाचार्य मद्रास या ठिकाणाहून इंग्रजी ही भाषा. आता ठीक आहे, आपला हा जो महत्त्वाचा चार्ट आहे ना, हा आपला आता कंप्लीट झालेला आहे या टॉपिकमधला. ठीक आहे. तर मग आणि पुढे जे येतील हळूहळू चार्ट याच्यातले ते मी सेपरेट घेत जाईल. जसे इथे महाराष्ट्रातील वृत्तपत्र दिले आहे, नंतर महत्त्वाचे ब्राह्मणेतर वृत्तपत्र पण इथे दिलेले आहेत. ठीक आहे. हे जे आहेत हे मी पुन्हा वेळोवेळी घेत जाईल. तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.